नमस्कार, मी संदीप साळुंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण आहोत निरोम येथे। निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील फोंडकन मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा होतोय। तो आपण कार्यक्रम बघणार आहोत, कशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तो। आणि गाव जेवण आहे, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आता महाप्रसाद असणार आणि संपूर्ण गाव या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेणार आहे। आणि आरतीचा कार्यक्रम असेल, असे खूप सारे कार्यक्रम आज दिवसभर आहेत। तर आता आपण हा दुपारचा कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी आलोय। आणि रात्री आपण बघणार आहोत आमच्या गावचा, म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील त्रिपुरारी पौर्णिमेचा कार्यक्रम। आपण रात्रीचा कार्यक्रम उद्याच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत। तर आता आपण पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होते ती आणि इकडच्या कार्यक्रमाचं आयोजन बघूया संपूर्ण। तर आता आपण आहोत निरोम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। तर आता आपण आलोय फोंडकन देवी मंदिराकडे आणि या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात। आणि आता दुपारी आरती आहे, त्यानंतर महाभोजन आहे आणि आता सगळे ग्रामस्थ मंदिरामध्ये एकत्र झालेत। इकडे होमामध्ये सगळेजण आशीर्वाद घेतात आणि श्री फोंडकन देवी आजची पूजा आणि आता आरती होईल आणि नंतर महाप्रसाद असेल। आणि इकडे आता पूजेची तयारी चालू आहे। पूजा होईल, नंतर आरती होईल। आता याच्यानंतर आरती होईल ना, आरती करतील ना। इकडे सगळेजण आशीर्वाद घेतात आणि इकडे बसले। आणि इकडे मागे ब्राह्मण भोजन चालू आहे। अरे होकर ना, काय करतं, खोबऱ्याला काढून देत आहेत। इकडे काय इथे काका जेवण बनवतो, वडे वडे वडे। आणि तिकडे काय डाळ भात, डाळ भात वगैरे इथे जे वाढी लागतात इकडे बनणार। आणि गाव जेवण तिकडे, बाहेर गाव जेवणाची तयारी चालू। आणि आता याच्यानंतर आरती होत गावाला जेवण, नंतर सगळं महाभोजन इकडे गाडीवाडी मंडळाचे बघा टी शर्ट सेम एकच अंत, गणपतीचे आहेत वाटतं। शिवानी आबा नाव दाखवा, नाव दाखवा मागे। शिवानी आबा, आबा आणि हे बघा शिवा शिवा, म्हणजे पूर्ण वाडीचे आहेत काय, गाडीवाडीचे। यावर्षी टी शर्ट बघितले आपण। इकडे बघा जेवणाची तयारी चालू आहे। जेवणाची जोरदार तयारी चालू आहे। भोपळ्याची भाजी, इकडे जेवणाची तयारी चालू आहे। भोपळ्याची भाजी बनत। किती भोपळे, दोन मस्त ना। किती भोपळ्याची भाजी आहे ही, मोठी। आणि इकडे डाळ बनता, डाळ डाळ डाळ। आणि इकडे बटाट्याची भाजी। किती किलोची बटाटे, 10 किलो बटाटे, 10 किलो बटाटे। आणि डाळ 15 किलो गोप्रो, गोप्रो 15 किलो। आणि डाळ किती किलो, डाळ 4 किलो, 4 किलो डाळ। असं प्रकारे गाव जेवण आहे। सगळे गाववाले येणार दुपारी जेव। इकडे जेवण आहे तयारी।
इकडे डाळ बनते मस्त. इकडे जेवण तयारी चालू आहे. तिकडे आता पूजा बिजा चालू आहे. इकडे तयारी चालू आहे आणि सध्या असं इकडे निवडणुकीचा माहोल आहे बघा. यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री निलेश नारायणराव राणे यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा. निलेश नारायण राणे क्रमांक 3 निलेश नारायण राणे आणि निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. धन्यवाद. आणि अशा प्रकारे निवडणुकीचा माहोल चालू आहे गावाकडे. सध्या निलेश नारायणराव राणे यांची रिक्षा आली इकडे. आणि मंदिराजवळ सगळे आता ग्रामस्थ भेटले त्यांना. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच RPI आठवले गट यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री निलेश नारायणराव राणे यांना दिनांक 20 नोव्हेंबरला क्रमांक 3 चे धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मताधिक्याने. सुंदर असं मंदिर आपण बघतोय, वणकनदेव मंदिर. त्यामुळे गेट समोर होता. आणि काल रात्री इकडे धोधो पाऊस पडला. तिकडे सगळं थंड वातावरण झालेलं आहे. आणि काल इकडे जोरदार पाऊस पडला. सर इकडे पण निरावत पण पाऊस पडलो ना काल. कितपत पडलो? भरपूर पडलो ना. वातावरण सगळं थंड आला. सगळे पाऊस पडला काल जोरदार. आणि त्याच्यामुळे थंड वातावरण झालेलं आहे मस्त. आणि सुंदर अशी आपण निरोमची देवराई बघतोय बघा. आणि सध्या निवडणूक चालू असल्यामुळे प्रचार पण जोरदार चालू आहे बघा. रिक्षा घेऊन आले ते 7-8 गावात करणार ते. इकडे नैवेद्य काढलेलं आहे सर्व. सुंदर असा शंखनाद झालेला आहे.
आता आपण बघतोय सुंदर असं फोंडकन देवी मंदिर. अशा प्रकारे आजचा महाप्रसाद आहे. आणि इकडे सुद्धा महाप्रसाद घेतेच. अशा प्रकारे सर्वांनी सुंदर असा महाप्रसादाचा आनंद घेतलेला आहे इकडे. Thank you.